एक शिकारी हातात रायफल घेऊन एका भल्या मोठ्या अस्वलासमोर उभा होता. दोघांमध्ये फक्त 5 मीटरचं अंतर. पण आश्चर्य म्हणजे अस्वलाने हल्ला केला नाही. तो थोडासा थरथरत शांत बसला. हे पाहून शिकारीही थोडा थांबला. त्याची बोटं ट्रिगरवर होती, पण त्याने हळूहळू आपली रायफल खाली केली. अस्वलाच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक वेगळी शांतता होती. जणू तो लढायला नाही, फक्त जगायला बघत होता. हळूहळू अस्वल आगीकडे सरकू लागला. शिकाऱ्यानेही त्याला येऊ दिलं. त्या थंडीत दोघांसाठी ती आगच आधार होती. थोड्या वेळाने अस्वल अजून जवळ आलं आणि मग इतकं जवळ की तो शिकाऱ्याच्या पायाजवळ बसला, एकदम शांत, जसं एखादं म्हातारं कुत्रं बसतं. आता शिकाऱ्याला वाटलं सगळं ठीक आहे, धोका टळला. त्याने हळूहळू हात पुढे केला आणि अस्वलाला कुरवाळू लागला. पण काही क्षणातच सगळं बदललं. अस्वलाने अचानक हल्ला केला, सरळ त्याचा गळा पकडला आणि काही सेकंदात सगळं संपलं. कारण धोका कधीच गेला नव्हता, तो फक्त हळूहळू जवळ येत होता. मंडळी, आपल्या आयुष्यातही असंच होतं. काही गोष्टी सुरुवातीला धोकादायक वाटत नाहीत, पण हळूहळू त्या आपली सावधगिरी कमी करतात आणि जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक शांत दिसणारी गोष्ट सुरक्षित असेलच असं नाही. कधी कधी अंतर ठेवणं हीच सर्वात मोठी सुरक्षा असते. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.